नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलवर. मैत्रीचे धागे हे कोळ्यापेक्षाही बारीक असतात, पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात. तुटले तर श्वासाने हे तुटतील, नाहीत तर वज्रघाताने हे तुटणार नाहीत. कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला जास्त महत्त्व असतं. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्त्व आहे. खरं तर सगळे कागद सारखेच. त्याला अहंकार चिकटला की त्याची सर्टिफिकेट होते. मोत्यांच्या हारापेक्षा घामांच्या दारांनी मनुष्य शोभून दिसतो. मोत्याच्या हारांनी फक्त सौंदर्य दिसतं, पण घामाच्या दारांनी कर्तृत्व सिद्ध होतं. नदीचा उगम हा छोटा असतो, पण ती पुढे जाऊन जीवनदायिनी बनते. चांगल्या कामाची सुरुवात नेहमी छोटी असते, मात्र सातत्य आणि विश्वासपूर्ण वाटचाल असेल तर निश्चित ध्येय गाठता येते. जगात काय बोलत आहात यापेक्षा कोण बोलत आहात याला जास्त महत्त्व आहे. परिस्थिती हा अश्रूंचा कारखाना आहे. भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा खिसा या जगातली माणसं दाखवतो. जेव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची. मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचं तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारे लोक स्वतःचा मान वाढवायचा म्हणून तुमची ओळख सांगतील. छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसात थांबण्याचे धाडस नक्कीच देऊ शकते. तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्यासाठी खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकते. जगावे तर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांसारखे. शत्रू कोणीही असो, कितीही मोठा असो, कितीही बलवान असो, त्याला बिनधास्त सामोरे जायचे आणि आपला विजय हासिल करायचा. हर हर महादेव. चांगल्या हृदयाने खूप नाती बांधतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात. अभिमन्यूची एक गोष्ट मनाला खूप भावुक बनवून जाते, ती म्हणजे हिमतीने हारा, पण हिंमत कधी हारू नका. समजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजावण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं भाग्यच पडेल. जी व्यक्ती तुमची प्रगतीवर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका, कारण तीच व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते. न हारता, न थकता, न थांबता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशीबसुद्धा झुकत असतं. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही. तुम्ही ठरवलेल्या ध्येयावर जर लोक हसत नसतील तर तुमचे ध्येय खूपच लहान आहे हे लक्षात घ्या. तुम्हाला तुमचे ध्येय गोठायचे असेल तर तुमच्या भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यावर थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी त्यांना बिस्किट टाकून जवळ करायला शिका आणि पुढे चालत राहा. आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका, कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते, आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाहीत. पराभवाची भीती कधीच बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो. माझ्या मागे कोण काय बोलतं याने मला काहीच फरक पडत नाही. माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची कधीच हिंमत होत नाही. यातच तर माझा खरा विजय आहे. ठाम राहायला शिकावं.
निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते. आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त 2च कारणं असतात. एक तर आपण विचार न करता कृती करतो, किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचारच करत बसतो. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून कठोर जमेतून उगवू शकते, तर तुम्ही का नाही? तुम्ही आयुष्यात काय कमावले त्याच्यावर कधीच गर्व करू नका. कारण बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोहरे आणि राजे एकाच डब्यात ठेवले जातात. तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचं आहे यातलं अंतर म्हणजे तुम्ही काय करता. स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते. भारतात तोपर्यंत राष्ट्रीय भावना बळकट होणार नाही जोपर्यंत खाण्यापिणे आणि वैवाहिक संबंधावर जातीचे बंधन तसंच राहील. समाजातील खालच्या वर्गाची तोपर्यंत बुद्धिमत्ता, नैतिकता, प्रगती आणि समृद्धीचा विकास होणार नाही जोपर्यंत त्यांना शिक्षण दिले जाणार नाही. श्री स्वामी समर्थ.